गुड मॉर्निंग सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 36. शिवमने प्रियाला हसली म्हणून आता तिच्या अंगावर तर थंड पाणी ओतलं होतं. आणि हे आईसाहेब आणि आबासाहेब यांनी पाहून पण गप्प होते. कारण दोन नवरा बायकोच्या भांडणामध्ये जो पडतो ना, तोच शेवटी वाईट होतो, हो की नाही? आणि हे चांगलंच होतं माहिती आईसाहेब आणि आबासाहेबांना. पण आता ती जरा चिडूनच वर गेली. तसा तो बाथरूम मध्ये गेला होता आणि ही बाहेरूनच म्हणली, काय होतं हे? मी हसले म्हणून असं करणार का? तो आतूनच म्हणाला, हो मग काहीतरी रिटर्न गिफ्ट हवं ना हसण्याचं. मग मी दिलं. आणि आता ती त्याला काहीच न म्हणता, तर त्याला तर ती साडीत आवडायची, पण आता तिनं सरळ चुडदारच घातलेला. केस ओले होते तरी सगळे वर बांधले आणि गेली काही न म्हणता कामावरायला. पण आता त्याच्या समोर असं गेलं की तो मनाने चिडेल आणि तिला काही करावेच लागणार नाही हे तिला चांगलं माहित होतं. पण इतकं साधं सोपं नाही हं. तर आता याचा भला मोठा बदला ती घेणारच होती असं तिनं ठरवलं होतं. तेवढ्यात आईसाहेब म्हणाल्या, बरं सुनबाई, सगळ्यांसाठी नाश्त्यामध्ये उपमा बनवा, राजांना खूप आवडतो. ती मनातूनच म्हणाली, हो का, बरं हं. असा उपमा बनवते ना की पाणी पाणीच केलं पाहिजे यांनी. पण आता सगळे बसले नाश्त्याला, तर आबासाहेब म्हणाले, खूप खूप छान बनवलाय सुनबाई उपमा तर. पण आता शिवमला वाटलं खरंच छान झाला असेल, पण नाही. त्याने जसा एक घास तोंडात टाकला तसं तो तिखट लागला. पण त्याने तरी ते सहन केलं, कारण सवय होती ना, लहानपणी चटणी भाकरी खाल्ली होती. पण जरा आता तिच्याकडे चिडून पाहून आईसाहेबांना म्हणाला, आईसाहेब तुम्ही कधी खाणार? त्या म्हणाल्या, अहो आबासाहेबांचं झाले की मग त्यांच्याच ताटात. तो म्हणाला, पण का असं? त्या म्हणाल्या, अहो असं केलं की नवरा बायकोचं प्रेम वाढतं. मग तो म्हणला, हो का, मग मला पण माझ्या ताटात प्रियाने खाल्लं पाहिजे असं मला वाटतं, हो ना? आणि आता तिची चाल तिच्यावरच भारी पडत होती हे नक्की होतं. त्या म्हणाल्या, हो खातील किती, तुमचं झालं की खातील. मग तो म्हणला, नाही माझं झालं पण नाही, ती माझ्यासोबतच खाईन आत्ताच. ती म्हणाली, नको नको मी नंतर खाते ना आईसाहेब. तो म्हणाला, नाही आत्ता माझ्या समोर आणि माझ्यासोबतच खायचं. पण आता सगळ्यांसमोर कसं म्हणणार ना की त्यात मिरची टाकली म्हणून. आणि तिचा नाईलाज झाला, तर ती बसली. तोही खात होता तिच्याकडे बघतच. पण आता आईसाहेब आबासाहेबांचं झालं ते गेले आणि डोळ्यात प्रियाने पापणीच्या आड दडवून ठेवलेलं पाणी, अश्रू जे तिखट लागले होते ना, म्हणून सगळ्यांसमोर येऊच दिले नव्हते आणि लपून ठेवले होते, ते आता आपोआपच गालावर उघळले. तो हसून म्हणाला, का, काय झाले हो राणी सरकार, तिखट लागले का? पण नाही ना, खूप पेशंट देता ना, मग ती देताना जरा विचार करायचा ना की कुणाशी पंगा घेताय. तशी ती आता पटकन उठली आणि काहीतरी गोड न खाणारी, साखरेला पण हात न बघणारी, हात न लावणारी, आता चक्क साखर खायला शोधत होती. आणि जसं ती साखर खाणार तसं त्याने आता कोण किचन मध्ये आहे कोण नाही याचा विचारच केला नाही आणि सरळ तिथेच तिच्या तोंडात तोंड घातलं. ते पण खूप वेळ.
तिला एक थंड थंड वाटेल असा किस केला. पण आता हे गंगू मावशींनी पाहिलं आणि त्या दारातूनच हसून बाहेर गेल्या. जरा वेळाने तो बाजूला झाला आणि ती म्हणाली, बघा आता बघितले ना गंगू मावशीने, जरा पण विचार करत नाहीत तुम्ही. तो म्हणाला, अरे मी तर जरा पण विचार करत नाही, पण तू करतेस का माझा? ती म्हणाली, आता मी काय केलं? तो म्हणला, हे काय आहे? दुसरे कपडेत नाहीत का घालाय तुला? किती वेळेस सांगितलं आहे की केस असे नको ठेवत जाऊ, तेच करणार ना? ती म्हणली, हो, नाहीत माझ्याकडे दुसरे कपडे. तुम्हाला काय त्याचं? आणि मी बांधणार वर केस, त्याचं पण तुम्हाला काय करायचंय? तो म्हणला, चांगले नाही वाटत ना, तुला ते मला आवडत नाहीत बाळा बघायला तसं. ती म्हणली, हो का, आवडत नाही का? मग दुसरं कोणी आवडत असेल ना? आता ती एवढं बोलली तरी तो म्हणला, अरे बाळा खरंच तू साडीतच छान दिसतेस ग. ती म्हणली, हो का, मग करायची ना साडीत राहणारी. तो म्हणला, पण हीच आवडते ना मला साडीत बघायला, याच मी काय करू? ती म्हणली, हो ना, मग घातली होती मी मगाशी साडी, का ओतलत पाणी माझ्या अंगावर? मग मी पण अशीच राहणार. तो म्हणला, ठीक आहे, तुला हवं तसं राहा, पण संध्याकाळी बघतो मग मनानेच साडी घालशील, ती पण माझ्या समोर. ते म्हणाले, जा जा, मी नाही घालणार, ती पण तुमच्या समोर है, मुळीच नाही. पण आता त्याने असं म्हणून तिच्या कमरेवर एक चिमटा काढला, तो पण कपड्यांच्या वरूनच. ती म्हणाली, आई गो मम्मा, आणि तो हसून त्याचा डबा हातात घेऊन तिच्या डोळ्यांच्या समोर स्वतःच्या डोळ्यात दोन बोटं करून तिच्या डोळ्याच्या समोर घालून म्हणाला, जस्ट वेट अँड वॉच. आणि तिनं पण तसं वाकडं दावलं करून. पण आता आईसाहेब आबासाहेबांना जायचं होतं लग्नाला, आणि जवळपास 4 वाजता आबासाहेब यांनी राजेंना फोन केला आणि सांगितलं, आज जरा लवकर या घरी, आम्ही लग्नाला चाललो आहोत म्हणून. मग सुनबाई एकटे राहतील ना वाड्यावर म्हणून. तो म्हणाला, ठीक आहे आबासाहेब, येतो मी. आणि असं म्हणून फोन ठेवला. आणि खरंच खरंच आला की शिवम 5 वाजताच घरी. पण हिने अजून पण साडी घातलीच नव्हती. ती त्याच्यासाठी पाणी घेऊन गेली. तर तो आता पाणी पीत पीत म्हणाला, लक्षात राहिलं नाही वाटतं मी काय सांगितलं होतं ते? ती म्हणाली, नाही राहिलं. तर काय करणार तुम्ही? तो म्हणला, ठीक आहे. असं म्हणून त्याने तिला तशीच भिंतीवर दाबली आणि तिथल्याच फळाच्या टोकरीतला एक चाकू घेतला. आणि आता चाकू तिच्या उघड्या गळ्यावरून हनुवटीवरून फिरवत फिरवत तसाच खाली आणला आणि पुन्हा म्हणाला, घालणार की नाही साडी एकदाच विचारतोय. आणि आता ती पुन्हा म्हणाली, मला तुम्ही अशी भीती घालून तुम्ही तुमचं म्हणणं खरं करू शकत नाही बरं का. तो म्हणला, हो का, खरं नाही करू शकत? आणि असं म्हणून त्याने तिच्या पाठीवर तो चाकू लावला. आणि खरंच कशाचा तरी सर्रकन आवाज आला आणि तिने तर भीतीने डोळेच गच्च मिटून घेतले. पण त्याने तिच्या चेहऱ्यावरून एक थंड हवेची फुंकर घातली आणि म्हणाला, काय ग, किती घाबरतेस? जा आता घाल साडी, नाहीतर दुसरा पण असंच करेल, काहीस करेल, कळलं?
असं म्हणून तो बाजूला झाला. पण आता ती त्याच्याकडे आवाक होऊन पाहत होती, कारण त्याने तिचा ड्रेस पाठीमागून पूर्ण कट करून टाकल्यामुळे पूर्ण मोकळा झाला होता समोरून. पण आता तिनं ओढणी अंगाभोवती गुंडाळून कपाटातून साडी घेऊन निघाली बाथरूम मध्ये बदलायला. तसा तो तिला हाताने अडवत म्हणला, हे काय, परत आंघोळ करायची आहे का? इथेच बदल. आणि ही नाही, ही, असं म्हणून त्याने तिच्यासाठी आणलेली ती साडी दिली. पण आता ती जरा त्याच्याकडे बारीक डोळे करून पाहत म्हणाली, ही जमेल, पण इथे नाही. तो म्हणाला, हो ना, पण काय करणार ना राणी सरकार, तुम्ही ना, मला माहित आहे ना की मला हवं तसं राहणारच नाही. म्हणूनच इथे काय असेल ते इथे, ते पण माझ्या समोर. ती म्हणले, ठीक आहे, मग तुम्ही डोळे बंद करा. तो म्हणला, ठीक आहे, हवं तर लाईट बंद करतो, दार बंद करतो, पण डोळे बंद करणार नाही. ती म्हणली, शी, मग मग मी पण नाही घालणार, जा. तो म्हणला, बरं बरं, ठीक आहे, केले डोळे बंद. आणि खरंच तिने त्याच्या मागे जाऊन चेंज केलं. पण पण एकच हुक लावता आलं तिला. तरीही तिनं साडी घातली आणि आता तिचा नाईलाज झाला, कारण मागे हातच जात नव्हता. आणि ती हळूच म्हणाली, ओहो. तो म्हणला, काय काय झाले? ती म्हणली, नाही, पण हे लागत नाहीये, लावून द्याल का? तो म्हणला, अगं, मी कसं लावू, माझे डोळे तर बंद आहेत ना. ती म्हणाली, ठीक आहे, मी येते ना तुमच्या समोर. तो म्हणला, बरं. आता ती त्याच्या समोर आली, पण साडी घातली होती पूर्ण आणि समोरून आडवा हात ठेवून होती, कारण सगळं तर मागेच राहिलं होतं, त्याच्याशिवाय फिटिंग बसणारच नव्हती. आणि ते आणि शिवम खटाळ उगीच दुसरीकडे हात लावायचा आणि डोळे उघडे करू का, मग लावू का, असं म्हणायचा. आणि ती म्हणली, ठीक आहे, करा उघडे, पण लावा पटकन. आणि जसं ती म्हणाली की लावा पटकन डोळे उघडे करून, तसं त्याच्या मनामध्ये मन में लड्डू फुटा असं झालं. त्याने लगेच लावण्यासाठी तिला एकदम जवळ घेतलं आणि आणि ते हुक लावण्याऐवजी एक होतं ते पण काढून टाकलं आणि दिलं की तिला तसंच बेडवर धक्का. आता तो तिचे मागचे केस बाजूला सावरून तिथेच त्याचे ओठ टेकवायला सुरुवात केली. पण आता ती नुसती बेडशीट घट्ट पकडून ठेवत होती आणि त्याने तिला गरकन स्वतःकडे फिरवली. तसं तिने समोरून आडवा हात लावून त्याला थांबवत म्हणाली, अहो, नको ना. पण आता तो ऐकतोय होय? तो म्हणाला, हात काढ. ती म्हणाली, नाही. तो म्हणाला, ठीक आहे, एकदाच सांगतोय, हात काढ. ते पण काढ. ती म्हणाली पुन्हा, नाही, मी नाही काढणार. तो म्हणला, ठीक आहे, मग मीच काढतो. असं म्हणून त्याने तिचे हात बाजूला काढून तिच्या समोर खोल गळ्यावर त्याचे ओठ टेकवायला सुरुवात केली. पण तरी ती काही केल्या गप्पच बसेना. तो म्हणला, चल, आता हे पण काढ. ती म्हणेल, नाही. तो म्हणला, एकदाच सांगतोय, काढ. आणि ती पण जरा रागत म्हणेल, नाही म्हणजे नाही, एकदाच सांगते ना. तो म्हणला, बरं. आणि आता त्याने जसा हात पुढे घेतला तस प्रिया त्याच्या हातावरच चावली.
आणि गेली त्याला ढकलून पळूनच बाहेर. तो म्हणाला, चुकी केलीत हो राणी सरकार, चुकी केलीत. तुम्ही हे करून, असं म्हणून त्याने तिनं चावलेल्या जागी त्याचे ओठ ठेवले. तर उद्याच्या भागात जबरदस्त इंटरेस्टिंग स्टोरी होणार आहे. तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.